प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 15 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. काल आपण बघितलं की अभिमन्यू सरांनी गौरीला प्रश्न विचारलाय की पहिला शिलालेख कुठला आहे मराठी भाषेचा. त्यावर गौरीने छान उत्तर दिलंय, श्री चामुंडाये करविले हा पहिला शिलालेख आहे. गौरीने हे उत्तर दिल्यानंतर सगळेजण गौरीकडे बघायला लागतात. गौरी पुढे म्हणते, कर्नाटक राज्यामध्ये श्रवणबेळगर या गावामध्ये पहिले जैन तीर्थकर होते ऋषभदेव. त्यांचा मुलगा गोमटेश्वर याची मूर्ती आहे तिथे आणि त्यांच्या पायाशी हा श्लोक लिहिलेला आहे. तो श्लोक गौरीने तिथे म्हटलाय प्रेक्षकांनो, आणि खूप कठीण आहे. आता पुढे गौरी म्हणते, सर आता अशी परिस्थिती आहे की त्यानंतर अलिबाग मधल्या आक्षी गावामध्ये त्याच्याही पूर्वीचे काही शिलालेख सापडलेत आणि आता त्याच्यावरनं वाद सुरू आहे की नक्की कुठला शिलालेख जास्ती जुना आहे. ये बात गौरीने चांगलीच बाजी मारली. प्रेक्षकांनो, खूप छान आहे आजचा भाग, अगदी निर्णायक भाग आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि प्रेक्षकांनो, एक पास्ट आज ओपन झालाय, तो खूप महत्वाचा आहे, पुढे बघत राहा. आता या सरांनी दुसरा प्रश्न विचारलाय. दुसरा प्रश्न असा आहे की रवी किरण मंडळाची स्थापना कोणी आणि कुठे केली. आता या विद्यार्थ्यांमध्ये चर्चा चालू आहे, अभिमन्यू सर गणपती मंडळाबद्दल काय प्रश्न विचारता, यावर आक्षेप घेतला पाहिजे. सगळेजण तिला हसायला लागतात. अनु म्हणते, या सगळ्याचा मराठी साहित्याशी काही संबंध असणार, अभिमन्यू सर मुद्दाम नाही करणार हे सगळं. अभिमन्यू सरांनी वाळूचं टायमर चालू केलंय गौरीसाठी. या प्रश्नाचं उत्तर गौरी खूप वेळ विचार करून देते, कारण तिला एक्झॅक्ट जरा कळत नसतं. तेवढ्यात आता गौरीचे बाबा कॉलेजला आलेत आणि गेटवर असलेले शिपाई दादा त्यांना काही आत जाऊ देईना. ते रिक्वेस्ट करतात, अहो माझ्या मुलीची परीक्षा चालू आहे आतमध्ये, प्लीज मला जाऊ द्या ना. पण ते नाहीच म्हणतात. शेवटी त्यांना कोणीतरी म्हणजे बाहेर दिसतं. आता ते त्यांना बाजूला करायला जातात आणि मग गौरीचे बाबा ते लगेच आतमध्ये येतात गेटमध्ये. आणि आता इथे ना प्रेक्षकांनो, गौरीची आई जे बोलली होती ना, काही गोष्टी खूप त्रासदायक असतात. तर या काही वर्षापूर्वीचा पास त्यांनी दाखवलाय. गौरीचे बाबा तरुण असताना प्लंबिंगचं काम करत होते बहुतेक. असंच ते कॉलेजमध्ये टाकीचं काम करत होते आणि तिथे माही आलाय पळत पळत आणि गच्चीवरून कोणीतरी उडी मारली आणि माही त्याला थांबवतोय. आता यांचा असा गैरसमज झालाय की याच मुलाने त्या ज्याने उडी मारली ना त्याला ढकलून दिलं. ते दृश्य बघून त्यांना तेव्हा अटॅक आला होता. प्रेक्षकांनो, त्यांनी माहीचा चेहरा बघितला नव्हता तेव्हा, पण आता त्यांनी पुन्हा प्रेझेंट दाखवलाय. काहीतरी पास्ट आहे, कदाचित गौरीचा भाऊ असू शकतो किंवा कोणी असू शकतो उडी मारणार. तर आता वर्तमानात आपण वळूयात गौरीच्या वायवाकडे. आता गौरीचं टायमर पुढे चालत असतं आणि गौरीला पटकन उत्तर आठवतं, हा माधव जुलियन. मग तिथे असलेल्या मॅडम म्हणतात, हे त्यांचं खरं नाव आहे का. गौरी म्हणते, नाही हे त्यांचं खरं नाव नाही, त्यांचं पूर्ण नाव माधव त्र्यंबक पटवर्धन असं आहे. 1920च्या काळामध्ये कवी यशवंत आणि कवी ग.त्र. माडगुळकर हे त्यांचे साथीदार होते. या सगळ्यांनी मिळून या रवी किरण मंडळाची स्थापना केली होती. तेव्हा कविता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून ज्या ज्या साहित्यिकांचा या नावामध्ये समावेश होतो ना, त्यांचा यामध्ये जास्ती वाटा आहे. प्रेक्षकांनो, माझ्याकडनं काही शब्द वर खाली झाले असतील तर सॉरी. मी तुम्हाला ऐकून व्यवस्थित सांगायचा प्रयत्न केलाय. आता इकडे गौरीचे बाबा पोहोचलेत कॉलेजला आणि ते गौरीला शोधतात, म्हणजे क्लासच्या तिथे पोहोचलेत. आता हा डोसा सापडतो नेमका त्यांना आणि तो म्हणतो, काका तुम्ही इथे काय करताय. मग ते म्हणतात, अरे गौरीची परीक्षा. आता ते डोसा म्हणतो, बरं चला चला मी तुम्हाला घेऊन जातो गौरीकडे. आता या मॅडम तिसरा प्रश्न विचारत असतात. आता तिसरा प्रश्न, गीत रामायण. आता लगेच गौरी म्हणते, गदिमांनी लिहिलंय ना. आता गौरीला वाटतं झाले सगळे प्रश्न. मग आता अभिमन्यू सर चिडतात, प्रश्न नीट ऐकायचा आणि मग उत्तर द्यायचं, मध्ये मध्ये नाही बोलायचं. प्रश्न असा आहे, गीत रामायण हे कुठल्या छंदात किंवा वृत्तात लिहिलं गेलंय. आता प्रेक्षकांनो, गौरीचं टायमर पुन्हा चालू केलंय अभिमन्यू सरांनी. आता या प्रश्नाचं उत्तर तिला येतंय, पण आता तिने ते उत्तर द्यायला जरा उशीर केलाय. गौरीला टेन्शन आलंय खूप आता. म्हणजे निनाद सर म्हणतात, अरे अभि ही चिटिंग करतोय हा. नाही म्हणजे प्रश्नाचं उत्तर येतंय म्हणून लगेच प्रश्नच बदलला अभिने. रागिणीला फार आनंद झालाय, वा अभि हेच चांगलं करतोयस तू. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह इन वॉर. या गौरीची स्कॉलरशिप एखाद्या युद्धासारखी मनावर घेतलीयस तू, मजा येते. आता अभिमन्यू सर गौरीच्या उत्तराची वाट बघताय. इकडे गौरीचे बाबा आणि डोसा तिथे हॉलच्या बाहेर उभे आहेत. आता गौरीचे बाबा डोशाला म्हणतात, थांब जरा, तू न हा बाप्पा आहे ना, गौरीला दाखव, ह्या ट्रे मध्ये राहू दे, तू चहा नेऊन देतोयस ना, फक्त तिला हा बाप्पा दाखव म्हणजे कळेल तिला.
की तिचे बाबा इथे आलेत म्हणून. आता डोशाने आतमध्ये चहा नेऊन दिलाय सगळ्यांना आणि आता गौरीला तो असं असं म्हणजे डोळ्यांनी खुणवतो आणि तिला दाखवतो गौरी गौरी, पण गौरीचं लक्ष जातच. गौरी मनात विचार करते, अरे वा, नक्की बाबा आले असणार आहेत बाहेर. थँक्यू बाप्पा आणि बाबा, तुम्ही माझ्या मदतीला बरोबर धावून येता. आता गौरीचं लक्ष पलीकडे असल्यामुळे लगेच आता अभिमन्यू सर म्हणतात, तुझं लक्ष नसेल तर थांबूयात का वायवा? गौरी म्हणते, नाही नाही, आहे ना माझं लक्ष. गौरी म्हणते, मूळ वाल्मिकी रामायण जे आहे ना ते अनुष्टुप छंदामध्ये लिहिलं गेलंय. म्हणजे वाल्मिकी ऋषींनी जेव्हा क्रौंच वधाचा प्रसंग पाहिला होता ना, तेव्हा त्यांना अनुष्टुप छंद सुचला होता आणि त्यावरनं त्यांनी गीत रामायणाची रचना केली. गीत रामायणामध्ये कुठलाही एका वृत्त किंवा छंद असं नाहीये. गौरी आता पुढे उत्तर देणार तेवढ्यात आता अभिमन्यू सर म्हणतात, तुझी वेळ संपली, त्यामुळे आता तुझं उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाही. अभिमन्यू सर म्हणतात, एकदा वायवा सुरू झाल्यावर मी सांगितलं होतं की वाद घालायसाठी तोंड नाही उघडायचं, फक्त उत्तर देण्यासाठी उघडायचं. आता वेळ गेली. तर आता इकडे गौरीचे बाबा टेन्शन मध्ये आले. डोसा त्यांना म्हणतो, शांत व्हा काका. आता गौरीच्या डोळ्यात आलंय पाणी आणि सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलंय, एक अभिमन्यू सर सोडले तर. कारण गौरीने खूप छान प्रयत्न केले. प्रेक्षकांनो, प्रयत्न काय, तिने जवळपास यश खेचूनच आणलेले होते. आता या गौरीला तिच्या बाबांचा झालेला अपमान आठवतोय आणि टचकन डोळ्यात पाणी येतंय. आणि आता मात्र प्रिन्सिपल सर मध्ये हस्तक्षेप करतात आणि म्हणतात, गौरी अगं तुझं वाक्य पूर्ण कर. अभिमन्यू सर, लेट हर फिनिश. तिला तिचं वाक्य तर पूर्ण करू द्या. गौरी बेटा बोल, काय म्हणायचंय तुला? गौरी खुश होते आणि म्हणते, मी हेच सांगत होते की गीत रामायणामध्ये कुठलाही एक छंद किंवा कुठलाही एक वृत्त नाहीये. गीत रामायणामध्ये 56 गाणी आहेत आणि ही 56 गाणी वेगवेगळ्या वृत्तांमध्ये बसवलेली आहे. जसं की मंदाक्रांता, वदंतती नका, या 56 गाण्यांना सुधीर फडकेंनी वेगवेगळ्या रागामध्ये बसवलंय. वा वा गौरी, काय उत्तर दिलंयस, अप्रतिम. मन जिंकला गौरीने. पण माझ्याकडनं काही चुकून राहिलं असेल तर आय एम सॉरी या प्रेक्षकांनो. तर आता प्रिन्सिपलांनी टाळ्या वाजवल्या आणि सांगितलं की जाहीर करतो बेटा मी, तुला शिष्यवृत्ती मिळाली आहे. गौरीसारखं आनंदी आता सध्या कोणीच नाहीये प्रेक्षकांनो. खूप खुश झालीये गौरी. पण अभिमन्यू सर मात्र हरले. खरं तर अभिमन्यू सरांची इच्छा नव्हतीच की गौरीने त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांच्या समोर शिक्षण घ्यावं. कारण गौरीला बघितल्यावर त्यांचा पास समोर येतो ना, असं काहीतरी असावं. असो, आता गौरी तिच्या बाबांच्या गळ्यात पडते आणि आता रडायला लागते. आता तिचे बाबा म्हणतात, बेटा मला खात्रीच होती तू पास होणार, आता खूप मोठं व्हायचं. गौरी त्यांचा आशीर्वाद घेते. तिचे बाबा म्हणतात, बेटा आधी तोंड गोड कर. गौरी म्हणते, बाबा तुम्ही आधीच गोड आणलं होतं. आता ते म्हणतात, हो मला आधीच माहित होतं, माझा बाप्पा माझ्या गौरीच्या पाठीशी उभा आहे ते. बघितलं ना प्रेक्षकांनो, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. गौरी अभिमन्यू सरांच्या जखमेवर मीठ चोळायला गेली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण ती पेढा घेऊन गेली अभिमन्यू सरांकडे आणि त्यांना म्हणते, सर तोंड गोड करा. थँक्यू सो मच. ही जी परीक्षा मी पास झाले ना, ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे पास झाली आहे. कारण तुम्हीच मला उर्मी दिलीत. मला जेव्हा कळलं ना की तुम्ही माझं नाव दुसऱ्या कॉलेजला रेकमेंड करणार आहात, तेव्हाच मी ठरवलं होतं की काहीही झालं ना तरी ही स्कॉलरशिप मिळवायची म्हणजे मिळवायचीच. कारण माणसाचा रस्ता जेवढा कठीण असला ना तेवढी आपली जिद्द वाढत जाते. माझा रस्ता तुम्ही कठीण केला, माझी जिद्द वाढवली, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. प्रेक्षकांनो, आता माही म्हणजे आपल्या अभिमन्यू सरांना त्यांचा पास आठवलाय. अभिमन्यू सरांनी जेव्हा ते तरुण होते तेव्हा प्राचार्य मॅडमला पुरणाच्या पोळ्या आणल्या होत्या. प्राचार्य मॅडम म्हणतात, मी बाहेरचं खात नाही. आता माही म्हणतो, मॅडम असं काय करताय? अहो माझ्या आईने बनवल्यात, घरच्या आहेत त्या. आनंदाचा क्षण आहे ना तिच्यासाठी आज. तिच्या मुलाच्या परीक्षेत एवढे अडथळे आले, इतके नियम आडवे आले, तरी पण तिच्या मुलाने आपला पार्ट टाइम जॉब सांभाळून शिष्यवृत्ती मिळवलीच. म्हणूनच अगदी कौतुकाने तिने या पूर्णाच्या पोळ्या केल्या. मॅडम, माझ्या यशामध्ये प्रिन्सिपल मॅडमचा सिंहाचा वाटा आहे. प्रिन्सिपल मॅडम चिडतात म्हणतात, माही अभिमन्यू नाव आहे ना रे तुझं, महाभारतातल्या अभिमन्यूची गोष्ट माहितीये का रे तुला? तसंच होणार आहे रे तुझं. तुला इथून बाहेर पडता येणार नाही, इथेच तळमळत राहशील तू. हा श्राप होता का गाडगीळ मॅडमचा? अभिमन्यू सर अजूनही कॉलेजमध्येच दिसतायत ना आपल्याला. असो प्रेक्षकांनो, नॉट अ जोक, पण खूपच गंभीर असा पास दिसतोय अभिमन्यू सरांचा. छान त्यांनी प्रेझेंट केलाय. तर आता अभिमन्यू सर प्रेझेंटमध्ये या गौरीकडनं पेढा घेताय असं आपल्याला दिसतंय. आता अभिमन्यू सरांनी त्यांचा हात पुढे केलाय पेढा घेण्यासाठी. कुठेतरी त्यांची हार झाली असं त्यांना वाटतंय. आता गौरी पेढा देते आणि म्हणते, थँक्यू सो मच सर. आता आपण वर्गामध्ये भेटूयात.
अभिमन्यू सर, तुमच्याकडनं शिकायला मला खूप आवडेल. अभिमन्यू सरांचे डोळे आता पाणावलेत. मला फक्त अजून एक कळत नाहीये प्रेक्षकांनो की अभिमन्यू सरांनी गौरीला त्यांच्यासारखी शिक्षा का दिली असेल. म्हणजे त्यांच्या पास्टमध्ये जे काही झालंय ते प्रेझेंटमध्ये गौरी सोबत होतंय असंच दाखवतायत ना ते. असो, आपल्याला हळूहळू उलगडत जाईलच. पण खूप छान आहे प्रेक्षकांनो ही मालिका. अगदी मनापासून बघितली ना तरच कळते. गौरीबाई आल्यात आता घरी आणि तिच्या बाबांनी तिथे छान असे कॉंग्रॅच्युलेशन गौरी म्हणून असं ते फुगे बिगे लावलेत आणि तिच्या डोळ्याला पट्टी आधी बांधलेली असते. गौरी पट्टी उघडते तेव्हा बघते, बापरे बाबा हे काय आहे. आता गौरीला त्यांनी छानसं सुंदर गिफ्ट दिलंय. आता तिची आई म्हणते, तुझ्या बाबांनी खास तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय बरं का हे. आता गौरी ते उघडून बघते तर त्यामध्ये तिची लहानपणीची पाटी असते. गौरीचे बाबा खूप भावूक झालेले असतात आणि गौरी सुद्धा. आता तिची आई म्हणते, गौरे अगं तुझी पाटी आठवते ना तुला, 10वी पर्यंत याच्यावर रफ गणित करायचीस तू आणि ती पाटी नंतर कोणाला तरी देऊ म्हटले होते मी, पण तुझ्या बाबांनी सांगितलं नाही माझ्या गौरीची पाटी आहे, अशी कशी कोणाला देईल मी. गौरी खूप भावूक होते आणि म्हणते, बाबा माझी पाटी तुम्ही अजून सांभाळून ठेवलीत. तिची आई म्हणते, अगं तुझ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांभाळून ठेवल्या आहेत. हे बघ आता काहीतरी त्यात देतच असतात गौरीला, पेढा का काहीतरी समथिंग. आणि तेवढ्यात त्यांना बाहेर जोरजोरात ते डफडे वाजायचे आवाज येतात आणि ते बाहेर येऊन बघतात तर तिथे जॅकी आलेला असतो गौरीचं अभिनंदन करायला. गौरीचे बाबा म्हणतात, अरे बाबा आम्ही तुला घर भाडं दिलंय, आता कशाला आलायस तू पुन्हा हे वाजवत गाजवत. आता तो जॅकी म्हणतो, अरे असं काय, गौरीचं अभिनंदन नको का करायला, गौरीच्या टॅलेंटची कदर आहे मला. आपण ऐकलं ना गौरी परीक्षा पास होऊन आली, कोणत्या सराला का कोणाला हरवून आली ती. अरे गौरी तुझं स्पेशल अभिनंदन. काय हे तुझ्या हातामध्ये गिफ्ट दिलंय काय. अच्छा पार्टी, अशी कोणी पार्टी गिफ्ट देतं का. आता हा स्वतःच बोलत असतो प्रेक्षकांनो. गौरी त्याला काहीच बोलत नाही सध्या. आता तो म्हणतो, स्पेशल गिफ्ट पाहिजे तुझ्यासाठी, हे बघ आपण आणलंय ना तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट. त्याने गौरीसाठी सोन्याचे कानातले आणलेले असतात. गौरी काहीच बोलत नाही. आधी तिची आई म्हणते, अरे बापरे सोन्याचे कानातले, नको नको आम्हाला हे नकोय. जॅकी म्हणतो, अहो काय काकू, अहो एवढी सोन्यासारखी पोरगी मिळाली आहे तुम्हाला, तर हे सोन्याचे कानातले राहू द्या की तिला. आता त्या गौरीची काकू खुश होते आणि म्हणते, बाबा घ्या वहिनी गिफ्ट घ्या ते. अहो बघा ना किती स्पेशल गिफ्ट आणलंय त्याने. जॅकी गौरीच्या हातातली पाटी आता काढून फेकत असतो तेव्हा गौरी चिडते त्याच्यावर आणि म्हणते, 1 मिनिट चल बाजूला हो, थँक्यू पण मला तुझं हे गिफ्ट नकोय. त्याचं काय ना जॅकी, गिफ्टची किंमत नसती बघायची रे, त्याचं मोल बघायचं असतं. आणि ही पाटी ना माझ्यासाठी खूप अनमोल आहे. या पाटीशी ना माझ्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत आणि तसं पण आमच्याकडे शिक्षणाला आणि ज्ञानाला खूप महत्त्व दिलं जातं. कशाला महागडे गिफ्ट वगैरे आणत बसला. जॅकी म्हणतो, अगं तुझ्या ज्ञानाचंच कौतुक करायला आलो तो. बरं ठीक आहे येतो मी. आता ही गौरी त्याला म्हणते, जॅकी थांब 1 मिनिटं. अरे आम्ही गरीब असलो ना तरी आमच्याकडे आनंद साजरा करायची पद्धत आहे बाबा, हे घे. आता ती त्याला पेढा देते. जॅकीला म्हणते, घे रे बाबा घे, आम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी खूप पुरतात, त्याच्यासाठी या ढोल ताशांची गरज नाहीये आम्हाला. तुझं तोंड गोड कर हा. गौरीने त्याला सडेतोड उत्तर दिलंय आणि तिथून तो चुपचाप आता निघून गेलाय. आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय आज. आणि आता पुढच्या भागात आपल्याला माही आणि तन्वीची लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे. तन्वी माहीला म्हणत असते, मी सहसा कोणाशी मैत्री करत नाही आणि एकदा का मैत्री केली की ती मी शेवटपर्यंत निभवते. मग माही तिला म्हणतो, म्हणजे माही आणि तन्वीची जोडी कायम राहणार तर. आणि आता अभिमन्यू सर तो तन्वीचा फोटो बघून भावूक झालेले दिसतात. प्रेक्षकांनो ही मालिका सोमवार ते शुक्रवारच असते, त्यामुळे शनिवारी याचा रिव्ह्यू येणार नाही तुम्हाला, फक्त शुक्रवारपर्यंतच येईल. आणि टेलिकास्ट झाल्या लगेच मी तुम्हाला या मालिकेचा रिव्ह्यू देत असते आणि त्याचा भाग आता पुढचा उद्या येईल. त्यामुळे आपण उद्या या मालिकेचा पुढचा भाग एन्जॉय करूया. आजचा भाग छान होता ना, कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हं. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.